नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थोडासा जोश कमी आहे माझा, कारण की तब्येत जरा डाऊन आहे. त्यासाठी मी चाललो आहे आत्ता हॉस्पिटलला. त्याआधी पहिलं औषध घेतो आणि मग इथून निघतो. आता दुपारचे वाजलेत 1:15 वाजलेले आहेत आणि प्रचंड ऊन आहे, पण कंडिशनच तशी की जाणं भाग आहे. मी खरं तर बोलणार नव्हतो, अशी सुरुवात मला करायची नव्हती. मी नेहमी समोरच्याला आनंद वाटेल ह्या पद्धतीनेच बोलत असतो, पण आज माझीच तब्येत डाऊन असल्यामुळं थोडंसं अपसेट आहे, थोडंसं सॅड आहे आणि मूड पण थोडंसं नाही आहे. पण असं स्वागत केल्याशिवाय ते व्हिडिओची सुरुवात झाल्यासारखं वाटत नाही, म्हणून केलं आहे. तर मित्रांनो, मला सापडलेली आहे डायमंडची खाण आणि त्याची पाहणी करण्यासाठी चाललो आहे. चला पहिलं औषध घेतो. पप्पा रिपोर्ट ठेवा. वडिलांना सोबत घेतलं आणि निघालो थेट आमच्या घराजवळील असलेलं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. डॉक्टरांची भेट घेतली. त्यानंतर पोचलो आम्ही शनिवारला न्यू स्वीट होम. भूक लागली होती, मिसळचा स्वाद घेतला. तुम्ही पण इथं जवळपास राहत असाल तर नक्की टेस्ट करा, बेस्ट आहे. हा आहे लक्ष्मी रोड. इथं तुम्ही पाहू शकता दोन्ही फुटपाथला काही स्टॉल्स आहेत, विक्रेते आहेत. दुपारची वेळ आहे, प्रचंड ऊन आहे. या रोडला नेहमी गाड्यांची वर्दळ असते, लोकांचीही तितकीच वर्दळ असते, कारण की सर्व प्रकारचे दुकानं इथं आहेत. ह्या बाजूला आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर. पुढच्या बाजूला आहे पोस्ट ऑफिस. आणि ह्या बाजूला आहे स्वारगेटकडे जाणारा रस्ता. आणि हे आहे लक्ष्मी रोड, जो जातो अलका टॉकीजकडे. आपण या चौकात उभे आहोत. आता आम्ही आलो आहोत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे. हे आहे ते मंदिर जिथे तुमची मनोकामना पुरी होते. बरीच लोक लांबून लांबून येतात, दर्शन घेतात, देवाला काही साकडं घालतात. 5 तोळाचं नारळ, 10 तोळाचं नारळ असं अर्पण करतात. इथेच मी सुद्धा दर्शन घ्यायला आलो गणपतीचं. म्हटलं माझ्यावर आलेलं संकट टळू दे आणि सगळं काय व्यवस्थित होऊ दे. असं काही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. आता आपण निघालो आहोत आपापळून चौकाकडे. आणि हे जे तुम्हाला कडेने दिसत आहेत हे पूर्ण लेन आहे फक्त आणि फक्त बुक्ससाठी फेमस. इथं तुम्हाला सर्व प्रकारच्या बुक्स मिळतात, शाळेच्या असोत, लायब्ररीच्या असोत. इथं तुम्ही फुटपाथवर बघत आहात, इथं सुद्धा विकायला बुक्स आहेत जे सेकंड हँड आहेत. अशा सर्व प्रकारच्या जगभराचे पुस्तकं तुम्हाला इथं अवेलेबल होतात. आपण आता आलो आहोत जोगेश्वरी मंदिराजवळ. हे अतिशय प्राचीन आणि खूप जुनं मंदिर आहे. इथलं दर्शन घेतलं आणि निघालो परतीचा प्रवास. या रोडनी जे आपण जात आहोत अतिशय हिरवगार. माझ्या डाव्या साईडला नदी वाहते, मुठा नदी, नदीपात्रातला रोड. तर ह्या रोडने आपण आता चाललो आहोत. जाता जाताला बरेच आपल्याला स्टॉल्स दिसतील, दुकानं दिसतील, छोटे छोटे विक्रेते दिसतील. अतिशय सुंदर रोड आहे आणि मस्त आहे. पण पावसाळ्याच्या काळात ही नदी पूर्ण भरून जाते आणि हे रोड पूर्ण नदीच्या खाली असतात, त्यामुळे इथले रस्ते बंद केले जातात. उन्हाळ्यामध्ये हाच एक रस्ता सुखद आणि एक छान वातावरणाचा अनुभव देतो आणि सुंदर वाटतं. ते तुम्ही आता पाहतच आहात. इथे जे विक्रेते आहेत ते कपडेवाले आहेत,
काही मोबाईलचे गॅजेट्स आहेत, फळं पण आहेत, कॅप्स, गॉगल्स आणि इथं बूट्स पण विकले जातात. अशा बऱ्याचशा गोष्टी कमी दरात मिळतात इथे आणि बरीच लोक हौशीने ते घेतात सुद्धा. इथे निरा खूप छान मिळतो व इतर सरबत सुद्धा. आजकाल कलिंगडं पाहिलीत तर मनामध्ये एक भीतीच निर्माण होते. संध्याकाळच्या वेळेला आईसोबत जरा बाहेर पडलो आणि ह्या वर्षातले आंबे घेण्यासाठी गेलो. खूप सुंदर आंबे होते, बरेच प्रकारचे होते. हे आंबे पाहून असं वाटते की कधी खायला बसतोय. आंबे किती छान रचून ठेवलेत. आणि इथं पहा, आईने आंबे निवडता निवडता छान रचलेले आंबे सगळे अस्ताव्यस्त करून टाकलेत. आणि हे होते एकदम छोटूशे आंबे, अगदी पिकलेले. बघा ना किती लहान आहेत. हे छोटे आंबे दिसायला तर लहान आहेत पण इतके गोड आहेत. आम्ही खाऊन पाहिला, काय सांगू, एकच नंबर. मोठ्या आंब्यांना थोडंसं कम्पेअर केलं किती लहान आहेत. आम्ही 2 प्रकारचे आंबे घेतले. हा आहे केशर आंबा आणि हा आहे हापूस आंबा. आता पुढचा येणारा व्हिडिओ नक्की पहा, तुमच्या उपयोगी येऊ शकतो. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.